सर्प कसा आहे असं ज्या वेळेला विचार आला त्यावेळेला तो रज्जूवरील सर्प हा व्यावहारिक सत नाही किंवा सत नसून केवळ त्याची प्रतीती आहे. म्हणून व्यावहारिक सत नसलेल्या त्या सर्पाला सत विलक्षण आणि त्याचा बाध होतो ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान झालं तेव्हा. आणि वंध्यापुत्राप्रमाणे असत म्हणावं तर प्रतीती येते, म्हणून तो सत असत विलक्षण अनिर्वचनीय असा. सत्ता मानावी लागेल म्हणून अनिर्वचनीय सत्ता मानलेली. हा काहीतरी सत्ता मानावी लागेल ना त्याला. हा, तर त्याला एक अनिर्वचनीय का असाना पण त्याला एक सत्ता मानावी लागेल, म्हणून तिथं प्रातिभासिक सत्ता स्वीकारलेली आहे. व्यावहारिक सर्प जो सत सर्प आहे आपला, इथं समजा एखादा साप निघाला तर तो त्याला कोणता साप म्हणायचा? व्यावहारिक सत्तेतला सर्प असं म्हणायचं. रज्जूवरती सर्प पाहिला तर त्याला म्हणायचा प्रातिभासिक सत्तेतला सर्प. हा, आणि पारमार्थिक सत्तेमध्ये केवळ एकच पदार्थ आहे, त्याला म्हणतात ब्रह्म किंवा आत्मा, म्हणून तिथे पदार्थच नाहीत. मग काय आहे? केवळ एक अद्वैत स्वरूप परमात्म्याचं आहे. एकम अद्वितीयम ब्रह्म, एकमेव अद्वितीयम ब्रह्म. चल सांगा आता पुढे. आणि मग श्री गुरु म्हणतात, मग तेच ना सांगितलं त्यांनी की अनिर्वचनीय सत्ता मानलेली सर्पाला. हा, आणि ही रीती अशीच आहे की ती सत असत विलक्षण अशी आहे. सत असत विलक्षण असा अनिर्वचनीय पदाचा अर्थ झाला. मिथ्या शब्द हा लोकांमध्ये लक्षात आला? ते म्हटले अनिर्वचनीय हा शब्द मला काहीतरी विचित्रच वाटतो असा. तर अनिर्वचनीय शब्दाचे दोन अर्थ केले. पहिला अर्थ कोणता होता? ज्याचं निर्वचन करता येत नाही असा एक अर्थ निघतो. परंतु त्या अर्थापेक्षा जास्त चांगला अर्थ कोणता आला? की सत असत विलक्षण जो पदार्थ असतो त्याला अनिर्वचनीय असे म्हणतात. झाला का नाही अर्थ? तुम्हाला कळाला आता? सत, हा बोला. वंद्य पुत्र आहे ना, हा, जे कोणती वस्तू असते किंवा भासते खरं तिचं नाव रूप येतं समजा. वंद्य पुत्र दिसत नाही, बरोबर. तर त्याचं लक्ष त्याच्या आईकडे जायला पाहिजे तसं. आईकडे कसं जायचं? नाव येत नको. नाम मात्र त्याला म्हणतात. शास्त्रात काय म्हटलेलं आहे त्याला? वंध्येकडे नाही गेलं तर वंद्यापुत्र, वंदेचा पुत्र हा समास झाला का नाही? सामासिक शब्द आहे. वंद्या आणि पुत्र हे दोन्ही पद श्रेष्ठ आहेत, म्हणून द्वंद्व समास आला. शास्त्रात त्याला द्वंद्व समास म्हणतात. मग तो वंद्या आणि पुत्र दोन्ही पद काय आहेत तिथं? श्रेष्ठ आहेत का? म्हणून वंदेचा पुत्र असा सामासिक शब्दाचा अर्थ केला आपण तर काय झाला? वंद्या पुत्र. तो कोणाला म्हणायचा? आईला म्हणायचं का? समाज त्यांच्या पद्धतीने प्रतीती नाही, हा, भासत नाही, हा. पण नाव तर नाव तर आलं. यालाच नाम मात्र म्हणायचं. याला काय म्हणायचं? नाम मात्र, पदार्थ नाही. आता मी तुम्हाला एक सांगितलं, आकाश पुष्प. मी काय म्हटलं? आकाश पुष्प. हे आकाशाला म्हणायचं का? नाही. मग कोणाला म्हणायचं? पुष्पाला म्हणा, पण पुष्पाचं अस्तित्वातच नाही. नामात्र उत्पत्ती मग याला शास्त्रात काय म्हणतात? नाम मात्र. याची उत्पत्ती आहे काही, ना उत्पत्ती नाही, पण कथन करता येतं. नामाची उत्पत्ती कथन करता येतं, उत्पत्ती नसते. जो पदार्थ स्वरूपता अस्तित्वात नसतो तर केवळ नाव टाकलेलं असतं त्याला नाम होतं. त्याला म्हणायचं नाम मात्र. कळालं? आणि आकाश पुष्प असं म्हटल्यावर तुम्हाला आकाशाचं फुल, आकाशातलं फुल अस्तित्वातच नाही, तुम्ही हे बोलता कशाला? मग त्याला म्हणतात नाम मात्र. पण बोलता येतं, वर्णन करता येतं ना. मृगजळ नामात्र कसं? नाही, प्रतीती मात्र. मृगजळ दिसलं का नाही? भासले, त्याला काय म्हणायचं? प्रतीती मात्र. वंद्या पुत्र नाम मात्र. तो शब्द झाला फक्त, पुत्र अस्तित्वातच नाही तो, म्हणून तिथं. आणि स्वरूप मात्र, मगाशी म्हटलं तुम्हाला स्वरूपाने असणं. मग ब्रह्म कसं आहे? स्वरूपाने आहे का नाम मात्र आहे? नाही, तो पदार्थ अस्तित्वात आहे. ब्रह्म हे अस्तित्वात आहे. आम्हाला ज्ञान नाही, आम्हाला त्याचं ज्ञान नाही, म्हणून त्याला म्हणायचं स्वरूपाने असणं, नामाने असणं आणि प्रतीतीने असणं. जगत कसं आहे? प्रतीती मात्र. जगत सुद्धा प्रतीती मात्रच आहे. म्हणजे केवळ आपल्याला
महात्म्याला नाही, जीवाला सुद्धा पाप पुण्य आहे का नाही? निषिद्ध कर्म केलं तुम्ही तर काय होईल? पाप होईल. आणि विहित कर्म केलं तर पुण्य होईल. म्हणजे पाप पुण्य का लागू होत आहे? तर याला दीर्घ स्वप्न म्हणतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही तोपर्यंत तुमचं स्वप्न चालू आहे. कुठपर्यंत? तोपर्यंत शरीर बदलत चालली, एक 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 शरीर बदलत चालली, आणि तीही स्वप्नातलीच आहे. पण मग शरीर कशी मिळाली? म्हणजे कर्माप्रमाणे. कर्म कशातलं आहे? स्वप्नातलं. स्वप्नातल्या कर्माप्रमाणेच अगदी समांतर शरीर मिळत आहेत, एकसारखी पुढं. कारण त्यालाही काय लागेल? नियमावली लागेल ना. या जगाला एक नियमावली टाकलेली. म्हणून या जगतातले जेवढे नियम आहेत तेही स्वप्नवतच आहेत. इथे पाप नाही, पुण्य नाही, हे महात्म्याची अवस्था सांगतात. न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम, याच्या पलीकडे पोचलेले. आणि जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत दीर्घ स्वप्ने स्फुरंते येते स्वर्ग मोक्ष आदी विभ्रम. आत्मज्ञान महानिद्रा दृंबितेस्मिन् जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरंते येते स्वर्ग मोक्ष आदी विभ्रम. शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे तर हे एक दीर्घ स्वप्न आहे. पण या स्वप्नातून जागा होणं याचाच अर्थ आहे ब्रह्मविद्या प्राप्त करणं. जोपर्यंत ब्रह्मविद्या प्राप्त नाही तोपर्यंत जागा झाला असं म्हणूच नये. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानी सा निशा पश्यतो मुनीः. कोणी एखादा मुनी याच्यातून जागा झाला. आणि बाकीचे जीव अज्ञानात व्यवहार करतायत. परमार्थ सुद्धा अज्ञानातला आहे. परमार्थ हा अज्ञानातला आहे. फक्त याला फल आहे म्हणून काय म्हणायचं? संवादी म्हणायचं. नाहीतर हाही भ्रमच आहे. म्हणजे परमार्थ करतो म्हणजे फार झाला असं नाही. तर पण भ्रमातून सुटण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? परमार्थ करावा लागेल. भ्रमातून सुटण्यासाठी परमार्थाची आवश्यकता आहे. ज्याचा भ्रमच गेलेला नाही त्याला काय करावं? त्याला काय परमार्थ म्हणतच नाही. म्हणून बाह्यांगातला परमार्थ हा मोक्ष कधी देत नाही. आणले का पुस्तक? ठेवा. तेव्हा बहिरंगातला जो परमार्थ आहे तो मोक्षाला कारण नाही, तर अंतरंगातला परमार्थ मोक्षाला कारण आहे. बहिरंगाने काय ठीक आहे, बहिरंगात बाकीचे भोग भोगायला भेटतात, बाकी काय आहे त्या. चला पुढे. तुमची शंका गेली का? काय वंद्यापुत्र कसा आहे? मग त्याच्या आईला का नाही म्हटलं? पुत्राचं वर्णन आहे ते. आणि नाम मात्र, स्वरूप मात्र, अजून काय सांगितलं? प्रतीती मात्र, व्यवहार मात्र. हे शब्द लक्षात ठेवा. आपल्या नोटा खऱ्या आहेत का नाही? व्यवहार मात्र. शरीर पडला तर त्याचा संपर्कच तुटला. कारण तुम्ही आपण ज्या वेळेला दुसऱ्या शरीरात गेलो त्यावेळेला मागचं काय? आता हे कितीतरी पैसे धन कमवून हे कुत्र्याच्या जन्माला गेले. कुत्रे आहेत का नाही फिरताना दिसतात? हे पुरी माणसं होती का नाही? होती. खाली का गेली? वासनेमुळं. वाईट वासनेच्या द्वारे ते खाली गेले. खाली गेल्या आता त्यांचा काय संबंध तरी राहिला का? घरादाराशी काही संबंध तरी राहिला का? गेले का नाही खाली? हा, एरवा उगा पसारा. तसा प्रकार चाललेला आहे. म्हणून याला व्यवहार मात्र. घर आपल्याला उपयोगाचं आहे पण मरेपर्यंत. धन उपयोगाचं आहे पण मरेपर्यंत. धन उपयोगाचं नाही का? कोणी म्हणेल धन काहीच उपयोगाचं नाही. आहे ना. कारण शरीराला खायला प्यायला लागतं ना, राहायला. व त्याचा विनियोग तिथपर्यंतच धरायचा. याच्यापेक्षा डोक्यात जास्त विचार करायचा त्याचा हा नाही. हे नीटच राहायला पाहिजे. आपला महाल कायमस्वरूपी राहायला पाहिजे. तूच किती दिवस राहणार आहे त्याच्यात? तू ते मालाची कल्पना करायला लागला. राहायचंच किती दिवस इथं? मग जसा असेल तसं स्वीकारणं याला सत्पुरुषाचं लक्षण म्हणावं. चांगला मनुष्य कोण आहे? जसा असेल तसा स्वीकारतो तो युक्त. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, समयासी सादर व्हावे. देव ठेवील, रावतबा महाराज सांगतात, देव ठेवील तैसे राहावे. कधी बैसोनी हत्तीवरी, कधी पायी आडवाणी. एका दिवशी चपल्या नाही भेटल्या तर रावतबा महाराज म्हणतात की मग आडवाणी चाल बाबा. आणि एका दिवशी बसला तर हत्तीवर जाऊन बस. देव ठेवील तैसे राहावे. आता देव बी नाही ठेवत. देव हा कर्माप्रमाणे ठेवतो. हा, तो फार हुशार आहे. देव फार हुशार आहे का ना? तो आपल्याला त्याचं काय खिशाचं डोळा काढून देतो काय काय.
देवाने त्याच्या खिशातलं काहीच काढून नाही दिलं, आपल्याच कर्माप्रमाणे आपल्याला मिळालं. फक्त मग त्याने त्याच्यात कुठं भेदभाव नाही केला, सगळ्यांना असं त्यांनी जसं कर्म केलं, ज्याचं जसं कर्म आहे तशी फलं प्राप्त होतात. पण हे याच्यातून बाहेर पडा, हे व्यावहारिक जगतामधून सुद्धा बाहेर पडावं लागेल. कारण याच्यातून हे पाप पुण्याच्या पलीकडे पहा. पाप पुण्याने तर जन्म मिळणार आहे. पुण्य करत बसले तर मग जन्म घ्या. आणि जन्म घ्यायचं म्हणलं की दुःख आलंच परत. आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक दुःखाची परंपरा चालूच आहे. आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती कशाने होईल? केवळ आत्मज्ञान. म्हणून आत्मज्ञानाशिवाय प्रयत्न करणारा हा वेडपट माणूस आहे. परमार्थ करणारा बी त्याच्यात खालच्या लेवलला आला, आणि संसार करणारा तर मूर्खच आहे, त्याच्यात विषयच नाही. डोकं लावलेलं आहे ना संसारात, तो मूर्ख पुरुष आहे. त्याला परमार्थात सुद्धा आत्मज्ञानाशिवाय डोकं लावणारा बी त्याच्या स्टुडिओला थोडासा पुढं प्रगत म्हणायचा बा, प्रगतीशील. पण परमार्थातही त्याच्यातही तिथे काय केलं त्याने, तोच पसाऱ्यामध्ये ते गुंतून बसलेला आहे. मी मुक्त कसा होईल याच्यासाठी मला माझ्या वृत्तीला अभ्यास करावा लागेल, आणि तो माझ्या वृत्तीत अध्ययन करून अभ्यास करून अज्ञान निवृत्ती करून एकदा झाली की मग तुम्ही मुक्त झाले. हा अनुभव मेल्यावर येत नाही, जिवंतपणे येतो. मोक्षाचा अनुभव कधी आहे? जिवंतपणे आहे, मेल्यावर नाही. मेल्यावर जन्म प्राप्त होईल. मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल ऐसे जे म्हणती अति मूर्ख. दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी मग कासयाची. सांगा पुढे. शिष्य म्हणते की अनिर्वचनीय हे शब्द मला समजला, परंतु त्याची अभिप्राय मला समजला, परंतु रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा? आला कसा अशा प्रकारची शंका आहे. तर तो अज्ञानाने आला. त्याचं सरळ एकच उत्तर आहे एका वाक्यात. काय आहे तो? अज्ञानाने. कोणाच्या अज्ञानाने? रज्जूचं विशेष रूपाने अज्ञान. रज्जूचं विशेष रूपाने अज्ञान झालं की सर्पाची प्रतीती येते. त्या अज्ञानाने रज्जूवर अनिर्वचनीय सर्प भासला. हा, तर आता तुम्हाला तो अनिर्वचनीय सर्प कसा भासला म्हणजे पदार्थ उत्पत्ती कशी झाली हे सांगणार आहे. तर म्हणून अनिर्वचनीय ख्यातीची रीती हा शब्द प्रयोग येतोय. झालं का? नाही झालं. वाचा सर. मुद्दा क्रमांक 9 होतो. अनिर्वचनीय 9वा मुद्दा येतोय परीक्षेत. 9वा अनिर्वचनीय ख्यातीची रीती. शिष्य सांगतो, सर्पाची उत्पत्ती कशी होते? उत्पत्ती होण्यास काहीतरी सामग्री असते. आता सर्पाच्या जाग्यावर नेहमी जगत धरून चालत चला, हे लक्षात ठेवा. नुसता सर्प 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 असं म्हणत बसताल. आपण तुम्हाला सर्प नाही सांगू राहिलो, सर्प हा दृष्टांत आहे. हे जगत कसं उत्पन्न होतं आणि कोणाच्या ठिकाणी झालं? कोणाच्या ठिकाणी झालं? हे जगताची उत्पत्ती. कारण अधिष्ठान मानावं लागेल ना. रज्जूला तुम्ही काय म्हणता? अधिष्ठान. बरोबर आहे. आणि सर्पाला आद्यस्थ, जगाला आद्यस्थ आणि ब्रह्माला अधिष्ठान. हे जगत कोणाच्या ठिकाणी? आता आपल्याला ब्रह्म दिसतंय का? नाही. आणि मुक्ताई तर म्हणते जगामध्ये दिसते ब्रह्म उघडे. मुक्ताईच्या बघ पहा, त्यांना उघडे दिसतंय, उघडं ब्रह्म दिसतंय. आणि आम्हाला ब्रह्म का? त्यांना साक्षात्कार झाला. आम्हाला जगत साक्षात्कार आहे, अधिष्ठान साक्षात्कार नाही. मग हा अधिष्ठान नाही का अधिष्ठान साक्षात्कार नाही? आपल्याला अधिष्ठान साक्षात्कार नाही, मग जगत दिसतंय. म्हणून हे सर्पाच्या ठिकाणी आहे. पण मग हे जगत आलं कसं? ते म्हणजे सर्प आला कसा? समांतर संगती. ऐका. शिष्याने शंका केली, सर्पाची म्हणजे जगताची उत्पत्ती कशी होते? हा, उत्पत्ती होण्यास काहीतरी सामग्री पाहिजे. बिलकुल. सामग्रीशिवाय पदार्थ उत्पन्न होत नाही. कोणताही पदार्थ तयार करायला गेला की त्याला सामग्री लागते. घट तयार करायचा असेल तर माती लागते. उत्पत्तीचा प्रकार सांगतो. श्री गुरु सांगतात, उत्पत्तीचा प्रकार सांगतो, परंतु तो प्रकार सांगण्याच्या पूर्वी घटपटादी पदार्थाचे ज्ञान कसे होते हे समजले म्हणजे सर्पाचे उत्पत्तीचा प्रकार समजण्यास सोपे होईल. म्हणून तुम्हाला आता काय सांगावं लागेल आम्हाला? अगोदर थोडासा विषय, तो मूळचा विषय बाजूला ठेवला आणि तुम्हाला एक विषय आणखीन सांगतायत की तो प्रकार सांगण्याच्या पूर्वी, म्हणजे तो आम्ही सांगणार आहे तुम्हाला, पण त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं इतर ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. कोणतं म्हणतात?
तर घटपटादी, पट म्हणजे कापड, घट म्हणजे गाडगं संक्रांतीचं. तर तेव्हा घटपटादी पदार्थाचे ज्ञान कसे होते हे समजले म्हणजे सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार म्हणा किंवा जगताच्या उत्पत्तीचा प्रकार तुम्हाला कळेल. म्हणून तुम्हाला आधी कोणतं ज्ञान सांगतायत? घटाचं ज्ञान कसं होतं. आता या फुलाला तुम्ही काय धरून चाला? घट असं धरून चाला. मग या घटाचं ज्ञान कसं होतं हे तुम्हाला सांगतायत, ऐका. घट ज्ञानाच्या वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती अंतःकरण ज्याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराच्या द्वारे संबोधलं जातं. त्याच्यात अंतःकरणाची एक वृत्ती प्रमात्याची म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी अंतःकरण आहे. त्या अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाचं सहकार्य घेऊन, आता घटाचं ज्ञान करायचं आहे तुम्हाला, मग इंद्रियाचं सहकार्य घेऊन, आता इंद्रियांना प्रमाण असं म्हणतात शास्त्रात. त्या प्रमाणाच्या द्वारे बाहेर पडून घटादी या घटादी पदार्थापर्यंत पोचते आणि मग त्याचं ज्ञान होतं. पण कसं होतं ऐका. घट ज्ञानाच्या वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. बरोबर. नंतर वृत्ती घटास व्यापून, नंतर याला कोणी व्यापलं? या घटाला वृत्तीने व्यापलं. जर याचा अर्धा भाग उघडा असेल आणि अर्धा जरी बंद असेल तरी पूर्णतः वृत्ती व्यापत नाही. मग याला पूर्ण या पदार्थाला व्यापली जाते. ज्या वेळेला पूर्ण पदार्थ पाहिला जातो. बऱ्याच वेळेला काही दूरचे पदार्थ अस्पष्ट जर असतील तर आपल्याला पूर्ण ज्ञान होत नाही. नक्की काय आहे तिथं काय कळत नाही बरं का, असं असण्याची शक्यता आहे असं म्हणतो. कारण जोपर्यंत त्या पदार्थाला पूर्ण व्यापलं जात नाही. आणि आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीचा हा स्वभाव आहे, याला पूर्णतः व्यापलं, हे दिसत नसलं तरी व्यापलेलं आहे. चला. नंतर वृत्ती घटास व्यापून घटाच्या आकाराकार होते. घटाच्या आकाराची म्हणजे घटाकार होते. घटाचा आकार त्या वृत्तीमध्ये स्थापित होतो. पहा ना किती सोपं आहे. हा घट आहे बरोबर आहे. माझ्या या वृत्तीने किंवा हा फूल आहे असं गृहीत धरा. मी या फुलाला माझ्या वृत्तीने काय केलं? पूर्ण व्यापलं. आणि नंतर मी डोळे बंद केले. काय पाहिलं बाबा महाराज तुम्ही? म्हणले फुल पाहिलं. त्यावेळेला तुमच्या आतमध्ये एक फुलाचा आकार तयार होतो. अंतःकरण वृत्ती. तो आकार बाह्य आकारावर आधारित आहे. बाह्य आकार पाहिलाच नसता तर आत आकार तयार झाला नसता. याच्यावरून लक्षात आलं की वृत्तीने याला व्यापलेलं होतं. युक्ती सांगितली तुम्हाला, इथे नाही आलेली, तुम्हाला युक्ती सांगितली किंवा ह्याला व्यापलेलंच होतं. हे कशाहून सिद्ध झालं? तर तुम्ही या फुलाला पहा आणि नंतर फुलाला पाहून झाल्यावर डोळे झाका आणि ते म्हणजे आता तुम्ही काय पाहिलं होतं त्याला तुम्ही स्मरणात आणा. तर तुम्ही काय ह्याला स्मरणात आणताल? फुलाला. ते फुल तुमच्या स्मरणात का आलं? वृत्तीने व्यापलेलं होतं म्हणून आलं. चला पुढे. त्या घट आकार झालेल्या वृत्तीत घटाकार झालेल्या असा शब्द प्रयोग एकत्रित येतो ना, कॉमन येतो तो मध्ये. तर घटाकार झालेल्या वृत्तीत जो चिदाभास असतो तो त्या घटाचा प्रकाश करतो. जो चिदाभास असतो तो त्या घटाचा प्रकाश करतो. म्हणजे त्याचे घट रूपाने ज्ञान करून देतो. म्हणजे त्याचे घट रूपाने ज्ञान करून देतो. परंतु घटाचे ज्ञान होण्यापूर्वी घटावर दोन आवरणे म्हणजे आच्छादने असतात. तर जो चिदाभास असतो केला जसं आता बाहेर एक सूर्य आहे. सूर्याचा हा डायरेक्ट प्रकाश आहे. बाहेर डायरेक्ट प्रकाश पडलेला आहे. आपल्या इथे प्रकाश आहे का? नाही आहे. इथे प्रकाश आहे पण तो अंधार मिश्रित प्रकाश आहे. त्याला म्हणजे इथे जसा प्रकाश आहेच आहे ना, त्या प्रकाश तोच प्रकाश इकडे आलेला आहे. परंतु तो डायरेक्ट आला नाही, इनडायरेक्ट आला. त्याला म्हणायचं आभास. हा काय झाला? आभास झाला. आता तो का आला? किंवा चित म्हणजे ज्ञान हे वृत्तीत का आलं? तर वृत्ती कशी आहे? वृत्ती कशी आहे? शुद्ध स्वच्छ. म्हणून त्याच्यामध्ये जसा परावर्तित होतो तो, जसा आपला चेहरा हा ही जी काळी बाजू आहे याच्यात माझा चेहरा दिसेल का? नाही दिसणार. पण तिथे जर काच लावली तर काचेमध्ये माझा चेहरा दिसतो.
कारण ती कशी आहे का काचेतले परमाणू कसे आहेत स्वच्छ आहेत शुद्ध आहेत. तसं अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि स्वच्छ आहे हे लक्षात ठेवा. सत्वगुणापासून झालेली. हा? फक्त सत्वगुण. सत्वांशाचा परिणाम अंतःकरण आहे. अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या अर्ध्या सत्वगुणाचा परिणाम अंतःकरण आहे. म्हणून त्या अंतःकरण हे स्वच्छ असल्याने त्याच्यात चैतन्याचा आभास येतो, म्हणजे चिताचा आभास येतो. याला म्हणायचं चिदाभास. हे कायम लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यातून निघून गेलं मग तुम्हाला वाटेल पर हे चिदाभास काय आला. तर चिदाभास म्हणजे अंतःकरणात प्रकाशित जे चैतन्य, प्रकाशित चैतन्य, अधिष्ठान चैतन्य नाही. अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य स्वतंत्र आहे. दोन चैतन्य आहेत तिथे. एक व्यापक चैतन्य जे आहे ते सर्वत्रच व्यापक आहे. असं झालं ना, ते अंतःकरणाच्या आतही आहे है ना. पण अंतःकरणामध्ये ज्या चैतन्याचा आभास तेवढ्या मापाचा. माझं अंतःकरण किती मापाचं आहे? माझ्या शरीराच्या मापाचं. प्रत्येकाचं अंतःकरण प्रत्येकाच्या शरीराचा मापाचा असतं आणि त्याच्यामध्ये एक चैतन्य प्रकाशित होतं. म्हणूनच मी हालतो, चालतो, बोलतो. हे जे घडलेलं आहे ना ते चैतन्याच्या सत्तेतून घडलं. नाहीतर शरीर जड आहे. म्हणून तर ऐका बरं, म्हणून तर मृत्यूच्या काळात मनुष्याचं शरीर दिसतं पण तो हालत नाही, चालत नाही. त्याचं कारण त्याचं अंतःकरण निघून गेलेलं असतं. ते अंतःकरणाला सूक्ष्म देहाच्या अंतर्गत धरलेलं आहे. जे 16 तत्वामध्ये आलेलं आहे त्याच्यात अंतःकरण, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये झाले का 16? नाही, मनबुद्धी म्हणाल ते अंतःकरणाचे स्पेअर पार्ट आहे. मनबुद्धी चित्त अहंकार याला चतुष्टय म्हणतात अंतःकरण. मग ते ज्या वेळेला निघून जातं त्यावेळेला देह तर आहे ना तिथं पडलेला. देह पडलेला आहे पण तो हालत नाही, चालत नाही. मग त्याच्यातलं चैतन्य गेलं असं म्हणतो आपण. पण कोणतं गेलं? आभासित. आभास. आभास चैतन्य गेलं. आणि मुख्य ब्रह्मचैतन्य आहेच. ब्रह्मचैतन्य डेड बॉडीमध्ये सुद्धा आहे परंतु ते क्रियाशील का नाही तर त्यातला अंतःकरण निवृत्त चिदाभास जातो. आपल्यातला कोणत्याही व्यक्ती ज्या वेळेला मेला त्यावेळेला आत्मा गेला असा शब्द प्रयोग सामान्य लोक करत राहतात. त्याच्या आत्म्याला शांती लागो, त्याच्या आत्म्याला. तर त्याचा आत्मा आणि माझा आत्मा, तुमचा आत्मा एकच असतो. म्हणून आत्मा कधी जातच नाही. कोण गेला? म्हणून पुत्राचा आणि बापाचा आत्मा एकच आहे. पुत्राचा आणि बापाचा चिदाभास भिन्न आहे. आईचा, पुत्राचा, नातवंडाचा हे चिदाभास भिन्न आहे. मग अज्ञान अवस्था या चिदाभासाच्या ठिकाणी आहे. म्हणून बुद्धिस्त चिदाभासाला ब्रह्मज्ञान होतं असं म्हटलेलं आहे. ब्रह्मज्ञान होतं कोणाला? ब्रह्माला तर ब्रह्मज्ञान नाही होणार कारण तिथं त्याचा काही संबंधच नाही. पण जो बुद्धिस्त जो चिदाभास आहे त्याच्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होते. ज्या वेळेला त्याला अज्ञान आहे तोपर्यंत जीवदशा आहे आणि अज्ञान गेलं की जीवदशा संपली. मग अज्ञान काय आहे तर मी देह आहे आणि देहात दिसणारं हे जगत सत्य आहे हे अज्ञान आहे. जगतही खोटं आहे आणि देहही खोटा आहे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, उजगावणे चोरा, रक्षण सेवास. हे संतांना हे कळालं. मग देह खोटा पण सगळंच पदार्थ सगळाच खोटा असा नाही तर त्यातला आत्मा खरा आहे. आणि जो चिदाभास रूप जीवात्मा आहे तोही खोटा आहे. चिदाभास रूप जीवात्मा हा खोटा आहे हे शास्त्राने कळून दिलं त्याला. चिदाभास रूप जो मी 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 असा जो म्हणतो हा चिदाभास म्हणतो कारण ब्रह्म बोलत नाही ते अबोल आहे. मग बोलतंय कोण? हा चिदाभास अहम अहम पदाला प्राप्त झाला आहे. मग त्याचा बाध होतो, नाश होत नाही. त्याला ज्ञान पाजलं, त्या चिदाभासाला ज्ञान पाजल्याबरोबर तो म्हणतो अयम आत्मा ब्रह्म. आणि ज्ञान नसेल तर तो म्हणतो अहम देहास्मी. मी कोण आहे? देह आहे. म्हणून देहावर राहणारा जन्म घेतो आणि ब्राह्मी स्वरूपाचा अनुभव घेणारा मुक्त होऊन जातो. परत जन्माला येत. ही संगती शास्त्राची कळते काय? थोडं थोडं नाही आपलंच चाललंय सगळं. हे काय नवीन कथा नाही, ही खास कथा आहे. नवीन शब्द आले ना, नवीन शब्द आले चिदाभास. हा येणार. पण आता समजा आज कळाला, आज जेवढा कळाला उद्या ह्याच्यापेक्षा अजून जास्त कारण त्याचं विश्लेषण होतच चालतं बऱ्याच वेळा.
हा तर प्रत्येक आता कितीतरी जुने लोक आहेत त्यांना चांगलं लक्षात बसले. पण नवीन नवीन येणाऱ्यांना थोडं थोडं कळायला लागल्या. एकदा प्रवेश झाला की मग तुम्हाला पूर्ण कळून जाईल. पण हे न कळता जर मेला तर पुढच्या शरीरात तयारच राहा. तयारीच करायची त्यांनी किंवा पुढच्या शरीरात जावं लागेल. तरी प्रवेश कसा होईल? हा? काय म्हणले? चौथ्या तरंगात. तर अभ्यास करत राहा. चौथ्या तरंगात आलो तरी काय म्हटले? प्रवेश व्हायना म्हटले. प्रवेश व्हायना ना आता अभ्यास करा. हा सांग. कोणी सांगतंय भक्तीने मोक्ष प्राप्त होतो, हा. ज्ञानाने मोक्ष होतो ना, भक्तीने मोक्ष होतो ना. भक्तीने मोक्ष होत नाही असं नाही. भक्तीने मोक्ष होतो पण निर्गुण निराकार मोक्ष होत नाही. मग भक्तीने कोणता मोक्ष होतो? सगुणाचा. सगुणाचा म्हणजे साकार मोक्ष आणि निराकार मोक्ष. मोक्षाचे दोन भाग झाले. तर सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता असे ते मोक्षाचे टप्पे आहेत. म्हणजे टप्प्याटप्प्याने गेला असा अर्थ येतो. आणि हा जो मोक्ष आपला विषय चाललाय तो निर्गुण निराकार मोक्षाचा. मग तुम्ही त्या लोकांना त्या भक्तीच्या द्वारे तिथेही मस्त जीव द्यावा लागतो. असे साधारण भक्तीने मोक्ष नाही होत. अहो शरीर ओवाळून टाकलं ज्यांनी त्याला भक्ती असं म्हटलं. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. तुका म्हणे अवघा होईल आनंद. तेव्हा अवघा आनंद होईल म्हणजे मोक्ष होईल. पण देह समर्पिजे हे सोपं आहे का? त्याग होतोय का लोकांना? होणारच नाही. देह समर्पण करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. मग तेच तिकडे समर्पण करायला जेवढा त्रास त्याच्यापेक्षा तत्वज्ञान सोपंही नाव. म्हणून भक्तीने मोक्ष होतो. भक्तीने म्हणजे साधारण भक्तीने किंवा सामान्य भक्तीने मोक्ष होत नाही. 16 वर्षी पोळी. भक्ती ते कठीण सुळा निवडे तो बळी विरळा शूर असं तुकोबरायांनी वर्णन केलं. पण ते कधी वर्णन केलं? चांगला भक्तीत रुळल्यावर. भक्तीत सुरुवातीत येताना सांगितलं भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणेची एके खंडती. पण हे सुरुवातीला. आणि एकदा रुळला मग म्हटले हरिपाठ पाठ केला का? कशाला ताण देता आम्हाला? अभंग पाठ केले का? नाही. त्याला एकदा आत आल्यावर त्याला आतमध्ये रिंगणात आला ना त्याला एक एक ताकद गेली. आणि ताकद गेली ते म्हणले तुम्ही अगोदर तर आम्हाला फसवून आणलं. ते म्हणता भाऊ सोपा. मग त्याच्यानंतर तसाच प्रकार तत्वज्ञानामध्ये. आता भक्तीने मोक्ष जरी झाला तरी त्याला साकार मोक्षात म्हणजे वैकुंठादी लोकांच्या प्राप्त्या तिथेही वासना शून्य मन करावं लागेल. वासनासहित लोक गोळा करून वैकुंठात न्यायच्यात का? आता समजा भक्तीने मोक्ष करायचा जरी ठरवला आपण आणि वैकुंठाला जायचं म्हणलं तर म्हणले कोण कोण काढले? म्हणले घ्या नावं लिहून. तिथं काही यष्ट्या भरायच्यात का? यष्ट्या भरायची कामं वेगळी. वैकुंठाचा तसा नाही. त्याला वासना निर्वासना असा असलेला पुरुष आणि मग त्याला तिथे घेऊन गेले शुद्ध असलेला तो वैकुंठाचा अधिकारी झाला. त्या वैकुंठात राहूनही कल्पादी आयुष्य जगला आणि मग पुन्हा आणखीन या ब्रह्मज्ञानाने मोक्ष झाला. त्याला सुद्धा तिथे ब्रह्मज्ञानाची गरज आहे. मग शेवटी इतका जर मोठा पसारा वाढवण्यापेक्षा थोडक्यात काम होत असेल तर नको का करायला? काय मोक्ष कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने. आणि श्रेष्ठ काय? ब्रह्मज्ञानाचं. भक्ती ही प्रवेश करायला. तुम्ही जर पूर्वी भक्ती केली नसती तर तुम्ही इथे येऊन बसलेच नसते. म्हणून तुम्ही सगळ्यांनी भक्ती केलेली आहे, करता आहात, केलेली आहे. चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काय अडचण नाही. पण मग तत्वज्ञानाचा विषय आल्यावर तत्वज्ञानाचा अभ्यास नको का करायला? म्हणजे भावाने शाळेत मनुष्य पास होतो का अभ्यास करून? नाही, माझ्या शिक्षकाविषयी फार चांगला भाव आहे, माझा फार चांगला. अरे भाव चांगला असून नाही तू अभ्यास कर, ते शिक्षकच सांगतात त्याला तुला. म्हणजे तो फार चांगला. काही मुलं अशी असतात फार प्रेम आहे त्यांना. ठीक आहे, प्रेम आहे तर चांगली गोष्ट आहे, पण अभ्यास नको का करायला? आणि इथे सुद्धा कशाची गरज आहे? अभ्यासाची गरज आहे. अभ्यास आहे ना तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते, भगवद्गीता मी सांगते. चला
त्या घटाकार झालेल्या वृत्तीत हा. जो चिदाभास असतो हा. तो त्या घटाचा प्रकाश करतो. हा. म्हणजे त्याचे घटरूपाने घटामध्ये आपल्या त्या वृत्तीमध्ये जो चिदाभास असतो तो चिदाभास काय करत असतो? घटाचा प्रकाश म्हणजे ज्ञान. प्रकाश पदाचा अर्थ आहे ज्ञान. मग तो घटाचं ज्ञान करून देतो तो चिदाभास. जर चिदाभास नसता तर ज्ञान झालं नसतं. वृत्ती जड आहे आणि घटही जड आहे. जड या पदाचा अर्थ आहे जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही, त्याला काय म्हणतात? मग ज्ञान कसं होईल? मग तिथे वृत्तीत असलेला चिदाभास त्या घटाच्या आकाराचा होतो आणि ज्ञान करून देणार. आणि मग वृत्तीचं काय काम झालं महाराज? वृत्ती आहे ना ते अज्ञानाचं आवरण नाश करते. वस्तूवरील अज्ञानकृत आवरण नाश करते. म्हणजे त्या वस्तूवरती ती वस्तू काय आहे हे तर ते तिथं वृत्ती गेली त्यावेळेला वृत्तीने काय केलं? अज्ञान नाश केलं. आणि ज्ञान कोणी करून दिलं? चिदाभास. तो त्या घटाचा प्रकाश करतो म्हणजे त्याचे घट रूपाने ज्ञान करून देतो. बरोबर. परंतु घटाचे ज्ञान होण्यापूर्वी हा विषय परत एकदा येणार आहे बरं का, बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. याच्यामध्ये तो आणखीन एकदा येणार आहे, त्यावेळेला आणखीन कळेल. पण पुढे कळणार आहे म्हणून आत्ता सोडून देऊ. परंतु घटाचे ज्ञान होण्यापूर्वी घटावर दोन आवरणे म्हणजे आता तुम्हाला घटावर दोन आच्छादने असतात. आवरण या पदाचा अर्थ आच्छादन, पांघरून असं आपण म्हणतो. मग घटावर दोन आवरण कोणते आहेत? एक न कळण्याचं आणि एक अंधाराचं. आता सूर्य उगवल्यामुळे आपल्याला इथे दिसायला काही अडचण नाही. ज्या वेळेला सूर्यच आपण काढून टाकला आणि सूर्याची पिल्ल बी काढून टाकली. सूर्याची पिल्ल माहिती तुम्हाला? सूर्याची पिल्ल लावलीत वरती म्हणजे लाईट किंवा जो जो प्रकाश आहे ती सगळी सूर्याची पिल्ल, हे सगळे काढून टाकले तर काय होईल बरं? अंधार का निबिड? साधारण सुद्धा नाही, बिलकुल नाही, व्यवहारच काहीच होणार नाही. याचाच अर्थ पदार्थ सगळेच पदार्थ अंधारात झाकलेले आहेत. फक्त तुमच्याकडे प्रकाश मिळतो. आता तो प्रकाशही पूर्ण मिळाला तर वस्तूचं पूर्ण ज्ञान, थोडा मिळाला तर वस्तूचं किरकोळ ज्ञान काही, आणि मग काही त्याच्यातच हे ज्ञान घडतंय घुसतंय. कोणतं? की काय आहे हे नाही कळाल्यावर विक्षेप तयार होतो तिथंच. आता इथे आपला जो घटाचं ज्ञान आहे तर या घटाचं ज्ञान करून घेण्यासाठी किंवा असं गृहीत धरा तुम्हाला मी एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये घट ठेवलेला आहे, बंदिस्त खोली, तर तुम्ही त्याच्यात असेल तर तुम्हाला ज्ञान होईल का त्याचं? नाही, कारण त्याच्यात लाईट नाही, अंधार आहे. पण तुम्ही तिथे लगेच बल्बचे बटन टाकल्याबरोबर काय झालं? दिसलं. म्हणजे याचाच अर्थ त्या घटावर कशाचा आवरण आहे? अंधाराचं. पहिलं आवरण कोणतं जावं? अंधाराचं. आता काय आहे? वस्तू काय आहे? तर वस्तू काय आहे हे कळण्यासाठी त्या वस्तूवर सुद्धा अज्ञानाचं आवरण आहे. बऱ्याच वेळेला असं येतं बाजारात नवीन वस्तू येतात आणि तुम्हाला माझ्याकडे नाही आता नवीन वस्तू दाखवाय तुम्हाला, पण नवीन वस्तू आली आणि तुम्ही अशी पाहिली तर तुम्ही तिला पाहता पण तुम्हाला कळत न कळणं यालाच अज्ञानाचं आवरण म्हणतात. काय म्हणायचं? न कळणं याला. तिथलं ज्याला कळालेलं असतं त्याला विचारतो का हो याला काय म्हणतात? आणि मला काय करायचंय? माझं अज्ञान घालवायचंय ना. मी ह्यांना विचारलं याला काय म्हणतात, कारण ह्यांना माहिती आहे. त्यांनी सांगितलं हो याला अमक्या अमका पदार्थ असं म्हणतात. असं का? आणि याचा उपयोग काय होतो माहिती काढून घेतली का नाही? याला ज्ञान म्हणतात. म्हणून त्या पदार्थाचं नुसतं बाह्य स्वरूपाचं ज्ञान तर त्या पदार्थाचं ज्ञान झालं. उपयोगिता त्याचं वेगळं ज्ञान, अशी अनेक ज्ञान आहेत बरं. चला, तेव्हा मग म्हणून पहिलं अंधकाराचं आवरण गेलं आणि दुसरं अज्ञानाचं गेलं आणि नंतर ज्ञान झालं. ते ज्ञान कोणी करून दिलं? तर चिदाभासाने करून दिलं. कारण चिदाभास हा ज्ञान स्वरूप आहे. वृत्ती ही अज्ञानमयच आहे, म्हणजे जड आहे, ती ज्ञान करून देत नाही. चला पुढे. पैकी एक अंधकाराचे व दुसरे अज्ञानाचे. बिलकुल. अंधकाराचे आवरण प्रकाशाने नष्ट होते. ते सोपं आहे, लाईट लावली की काम होत आहे. पण दुसरं आवरण आहे ते अज्ञानाचं आवरण आहे. त्याच्यासाठी कोणाचं तरी सहकार्य घ्यावं लागतं. एक पहा, तुम्हाला आता कोणाच्या ज्ञानासाठी चाललेले बाह्य पदार्थाच्या ज्ञानात एवढी अडचण आहे
तर आत्म्यासारख्या अदृश्य पदार्थाच्या ज्ञानात किती अडचण असू शकते हे कळण्यासाठी चालला विषय हा. अण्णाने मी एक दृष्टांत सांगायची पहिले. ते म्हणायचे बाबांनी मला खोरं आणायला सांगितलं, फावडा आणायला सांगितलं. मग फावडा हा शब्द त्यांना परिचित होता, खोरा हा शब्द परिचित होता, फावडा हा शब्द परिचित नव्हता. फावडा आणि खोरं याच्यात काय फरक आहे? याच्यामध्ये फरक नाही. म्हणजे त्याच्यामध्ये फरक नाही. बसून राहा तिकडे थोडा वेळ. त्याच्यामध्ये फरक नाही. म्हणजे खोरं आणि फावडं या पदामध्ये फरक नाही. पण या खोऱ्यालाच फावडं म्हणतात हे माहीत नाही. मग अण्णांनी काय केलं, त्यांना सांगितलं फावडं घेऊन या. फावडं घेऊन या म्हटल्यावर ती गेली. आणि ती म्हणले कुठे? म्हणजे ती काय ते बाबाच्या कोपट्यात तिथं असेल कुठतरी. तिथं दुसरे कोणतरी शेतकरी होते. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी ते विचारलं, म्हटले ते महाराजांनी फावडं सांगितलंय. फावडं सांगितलंय म्हटल्यानंतर ते म्हटले हे काय तिथं घे ना. हे विद्यार्थी अवस्थेतच होते. आणि मग त्यांनी पाहिलं तर तिथं ते म्हटले इथं तर दुसरं दुसरे काही पदार्थ पडले होते. खोरं सुद्धा होतं तिथं. पण फावडं म्हणजे खोरं हे अज्ञान असल्या कारणाने त्यांना ते खोरं उचललं त्यांनी नाही. मग ते परत गेले, इकडं तिकडं पाहिलं पण दिसा नसते. ते म्हटले बाबा ओ फावडं द्या ना. अरे म्हणजे ती काय आंधळा आहेस का? ती काय तिथं आहे? म्हटले ते म्हणले बाबा हे खोरं आहे. अरे त्यालाच फावडं म्हणतात. काय झालं? अज्ञान गेलं का नाही? कोणीतरी सांगणारा असेल तरच, कारण त्याला त्याचं ज्ञान आहे तोच त्याचं अज्ञान घालू शकतो. आणि त्याने ते मग ते म्हणजे काय विशेष आहे, वस्तू समोर असताना सुद्धा आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. ही विशेषता आहे का नाही? आता आत्मा आहे तो तुम्हाला आणून द्यायचा आहे का आहे तुमच्याकडं? ते म्हणल्या आत्मा दाखवा ना महाराज आत्मा. तो कोणाकडे आहे? आता त्याच्यात आहे. खोरं हे दृश्य आहे किंवा घट हा दृश्य आहे आणि आत्मा काय आहे? अदृश्य आहे. सामान्य गोष्ट नाही बरं. म्हणून अदृश्य दर्शने संतांच्या काय अभंग, रवी दीप हिरा दाविदी लेखने अदृश्य दर्शने संतांच्या. हे साधारण गोष्ट नाही. तत्ववेत्ता पुरुष हा अदृश्याचं दर्शन करून देणार आहे. चला तर हे वृत्ती आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की त्या ठिकाणी हे ज्ञान कसं होतंय. बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी अंतःकरण वृत्तीस आता एक आपण सरळ पाहू. बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी अंतःकरण वृत्तीस नेत्राची म्हणजे प्रमाणाची आवश्यकता झाली आणि त्याच्यानंतर प्रकाशाची सहाय्यता लागते. बरोबर आहे? प्रकाश लागला कारण त्या वस्तूवरला अंधाराचं आवरण गेलं. आता पुढे प्रकाशाची सहाय्यता नसेल, वाचा. प्रकाशाची सहाय्यता नसेल तर निर्भीड अंधकारातील वस्तू निबिड अंधकारातील. निबिड म्हणजे डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही असं आपण म्हणतो. निबिड अंधकारातील वस्तू नेत्र व अंतःकरण वृत्ती ही चांगली असून सुद्धा दिसत नाही. नेत्र आंधळे एखाद्या आंधळ्या माणसाला नाही दिसणार. पण अंधार असल्यावर तुमचे नेत्र काय आंधळे आहेत का? नाही, तर तुम्ही डोळस आहेत. पण तरी सुद्धा तुम्हाला नेत्र असूनही आणि आत अंतःकरणाची वृत्ती असूनही ज्ञान होत नाही. याला कारण पदार्थावरील अंधाराचं आवरण. पुढे यावरून अंधकाराचे आवरण असते हे सिद्ध आहे. बरोबर. दुसरे आवरण अज्ञानाचे असते. आता अज्ञानाचे असते इतक्यात तुम्हाला दृष्टांतपूर्वक मी सांगितलं. पुढे कारण ज्यावेळी अंतःकरण वृत्ती एखाद्या विषयात निमग्न असते. आता हे एक सांगतायत पहा तुम्हाला अजून कळण्यासाठी. काय कळायचंय आता? दुसरे अज्ञानाचे आवरण असते हे कळण्यासाठी यांनी वापरलेला दृष्टांत वेगळा आहे. बुद्धिबळ माहिती तुम्हाला. बुद्धिबळात खेळत असताना त्या व्यक्तीचे इतके कॉन्सन्ट्रेशन होतं, एकाग्र अगदी झालेली असते, समोरचा बी हा बी. कारण त्या दोघांनी डाव टाकलेले असतात एकमेकाला त्यांच्या राजाला कैद करण्यासाठी. आणि मग तो त्याच्यावरून त्यांच्या हालचाली चाललेल्या असतात. म्हणजे बाजूला असणारे हत्ती, त्याच्या आत असणारे उंट, त्याच्या आत असणारे घोडे, त्याच्यात असणारे राजा आणि वजीर आहे ना, आणि पुढे असणारी 8 प्यादे माहितीत ना. आणि मग आता ते एकमेकाचे ज्या वेळेला आक्रमण करतात, एकमेकावर खेळत असतात, त्यावेळेला घोडा 2.5 घर चालतो, उंट तिरका चालतो, हत्ती सरळ चालतो, वजीर कोणत्याही बाजूला चालतो,
प्याद एक घर पुढे चालतात, तर हे त्याला अनुसरून ते डाव पडतात. आता याच्यात या खेळीमध्ये ती वृत्ती जी एकाग्र झालेली असते, त्या समोरच्याने जर ते एखादी प्याद हलवलंच तर हा चौफेर विचार करत असतो की याचा आणण्याचा काय हेतू आहे, तिथं त्या ठिकाणी त्याला का आणलं. आणि मग त्याच्या आकाराची जर वृत्ती झालेली असेल तर असं तर नसेल ना की ह्याला मारायचं असेल, इथून ह्याला मारल्यावर इकडं जाईल, इकडून मारल्यावर. काही वेळेला लालूच म्हणून बी पुढे ठेवलेलं असतं की मारण्यासाठीच ठेवलेलं असतं आणि त्याचा डाव दुसराच असतो. तर मग आता त्यात पूर्ण आकाराचे, मग त्याचा मुलगा आला, हे दोघं एका मित्राच्या घरात खेळत होते आणि त्याचा मुलगा आला, बाबा ही चावी ठेवलेली बरं का इथं. हां, ते म्हणतो, त्याने असं मुलाकडे पाहिलं, त्याने मुलाकडे पाहिलं बी, त्याने चावी ठेव, बाबा मग चावी ठेवली. म्हटलं हा, पण त्याच्या वृत्तीत तो मुलगाही नाही आला आणि चावी बी नाही आली. आणि थोड्या वेळाने बुद्धिबळ संपल्यावर घर लावून गेले, कुठे ठेवले कोण असतो, कुठे गेले कोण असतो. मुलगा आला होता का नाही, त्या मुलाला त्यांनी का नाही पाहिलं. तर वृत्ती एकाग्र असते त्यावेळेला नुसता वस्तूच्या दर्शनाने सुद्धा ज्ञान होत नाही. हा दृष्टांत आणलेला आहे त्यांनी. म्हणून त्या पदार्थावर अज्ञानाचं आवरण मानावं लागतं. त्यावेळी अन्य पदार्थाशी हा चक्षुरेंद्रियाचा संबंध होत असूनही हा, त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. चक्षुरेंद्रियाचा मुलाबरोबर संबंध झाला का नाही, झाला, पण कळाला का तो नाही. कारण मुलगा नव्हता का, वृत्ती जाग्यावर नाही. हा, बऱ्याच वेळेला असं जर एखाद्या व्यक्तीचं कोणी गेलेलं असेल आणि ते नुसते असे पाहत राहतात, ते कोण आलं ह्याच्याकडे नाही पाहत, कारण त्यांच्या वृत्तीत काय दिसतात, दिग्गत पदार्थ असतात, त्याचं चिंतन असतं. म्हणून तिथं सुद्धा नाही ती व्यक्ती मी आलो होतो ना तिथं, आला होता का, मला नाही लक्षात, माझ्याकडे पाहिलं तुम्ही, पण पाहिल्यावर सुद्धा ज्ञान होत नाही. आमच्या गाडीवर चालणारी माणसं सुद्धा असेच असतात, तिकडे तिकडे असे चाललेले असतात, पण वृत्तीत जर दुसरा विषय असेल, समोरच्याने हात वर करून गेला तरी त्याच्याकडे, मग त्याच्यात ते म्हटलं मला पाहिलं बरं का, पण तुम्ही नाही हात वर केला. तुम्हाला पाहिलं, पण माझी वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची म्हणजे ज्ञान करून देणारी नव्हती. हा, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. पुढे हा अनुभव बुद्धिबळ खेळण्यात निमग्न असणाऱ्यांच्या ठिकाणी चांगला दिसून येतो. हा, निमग्न पाहिजे बरं का. पुढे बुद्धिबळ खेळत असता आपला पुत्र आपल्या पुढे येऊन आपल्याजवळ काही मागत आहे किंवा कोणी मित्र आपल्या पुढे येऊन नमस्कार करून बसला आहे, हा, त्याचे त्यास काही भान नसते. काही भान नसते. हा, नेत्र संबंध पुत्र मित्रांशी झालेला असतो, हा, परंतु अंतःकरणाची वृत्ती वजीर किंवा प्यादी यांच्या आकाराकार झालेली असते. बरोबर. म्हणून इंद्रियाचा संबंध असला तरी पुत्र मित्रादी पदार्थाचे ज्ञान होत नाही. याकरिता ज्ञान होण्यास त्या पुत्र मित्रादी पदार्थाच्या ठिकाणी आवरण मानले पाहिजे. अवश्य मानलं पाहिजे. म्हणजे सगळ्या पदार्थाच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण आहे आणि अंधाराचं आवरण त्या वस्तूवर आपल्यावर सुद्धा आहे. अंधाराचं आवरण, कारण आपण स्वयंप्रकाशित आहेत काय. म्हणजे आपण जर असा अंधार झालेला असेल आणि असा कोणी मनुष्य बसलेला असेल, हो मी इथं बसलोय बरं का, तुडवून जातात असं सांगावं लागतं. आपण काय प्रकाशित आहेत का शरीर. हा, मग इथं बसले का तुम्ही, हा हा, मग ते असा अंधार पडलेला असा, थांबा बटणं दाबतो, चाच पडत पुढे जातो. त्याला दररोज माहित नाही का इथं भिंत आहे, मग तो असं का करतो. अंधारात झाकलेले पदार्थ आणि दुसरा त्या पदार्थाचं ज्ञान. आता आपल्याला नेहमीचे ज्ञान असतं. आता याला गुलाबाचं फुल म्हणतात, हे माझं अज्ञानाचं आवरण पूर्वीच गेलेलं आहे, तुमचंही गेलेलं आहे. म्हणून तुम्हाला याला काय म्हणतात म्हटलं की तुम्ही लगेच काय म्हटले, गुलाब पुष्प. झालं का नाही. मग याचं आवरण पण कधीतरी याचं आवरण तुम्ही काढलेलं आहे ना. कधीतरी म्हणजे एखादा लहान बालक आहे हा, त्याने आजपर्यंत कधी गुलाबाचं फुल पाहिलेलं नाही, किंवा असे कितीतरी पदार्थ आहेत आजपर्यंत त्यांनी पाहिलेलेच नाही. काही लोकांनी कमळ पाहिलं नाही, ब्रह्मकमळ पाहिलं नाही. का हे कसलं फुल आहे असं म्हटलाच का नाही तो. म्हटले हे ब्रह्मकमळ असं याला म्हणतात का. हो, म्हणजे हे ब्रह्मकमळ. आता तुम्ही ज्या वेळेला परत कधी पाहताल त्यावेळेला तुम्हाला सांगायची गरज राहिली नाही. पण तुम्हाला अज्ञान आवरण होतं का नाही, ते तुम्ही पूर्वी कधीतरी काढले. चला, याकरिता ज्ञान होण्यास त्या पुत्र मित्रादी पदार्थाच्या ठिकाणी आवरण मानले पाहिजे. बिलकुल. आणि ते अज्ञानानेच
मानले पाहिजे. अज्ञानाचेच का? अज्ञानाचेच मानले पाहिजे. हा. चिदाभासासह वर्तमान अंतकरण वृत्ती प्रकाशाची सहायता घेऊन पदार्थाजवळ जाते. पहा, चिदाभासासह वर्तमान म्हणजे चालू, ज्या वेळेला ज्ञान होतं त्या काळात, म्हणून वर्तमान शब्द आला. नाहीतर नेहमीच वृत्ती असतेच की हो. त्या काळी आता तिथं घटाचं ज्ञान करायचंय ना, म्हणून चिदाभासासह वर्तमान अंतःकरण वृत्ती प्रकाशाची सहायता घेऊन पदार्थाजवळ जाते. तेव्हा पदार्थावरील अंधकाराचे आवरण प्रकाश नष्ट करतो. हा, हे वर सांगितलेलेच आहे. बिलकुल. नंतर दुसरे अज्ञानाचे आवरण अंतःकरण वृत्तीत असेल. नंतर दुसरे अंतःकरण अज्ञानाचे आवरण अंतःकरण वृत्ती नष्ट करते. असं सरळ आहे ना? तुमच्याकडे काय लिहिलं? नाही असेला खाली आलंय नाव. वरची ओळ पहा, हे वर सांगितले आहे ना. हा, पुढे नंतर दुसऱ्या अज्ञानाचे आवरण अंतःकरण वृत्तीत त्या ठिकाणी असेला शब्द आलेला काढून टाका. अंतःकरण वृत्ती नष्ट करते असं म्हणा सरळ. अंतःकरण वृत्ती नष्ट करते. प्रिंटिंग मिस्टेक आहे ती. चैतन्याचा आभास. मग त्या पुढे एक ओळ आहे ना आणखी. मग त्या निरावरण, निरआवरण म्हणजे आवरण नसलेल्या, म्हणजे आवरण गेलेल्या, आवरण निवृत्त झालेल्या पदार्थाचा अंतःकरण वृत्तीत असलेला चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास प्रकाश करतो. काही मध्ये ओळख नाहीये मध्ये. ओळख नाही का? लिहून घ्या, जुन्या ग्रंथावरून लिहून घ्या. मी वाचून दाखवतो तसं आहे का? नसेल तर बदल करा. हे पहा, हे वर सांगितलेच आहे. नंतर दुसरे अज्ञानाचे आवरण अंतःकरण वृत्ती नष्ट करते. दुरुस्ती करून घ्या. एक ओळ मी आता सांगितली ती ओळ आहे का नाही तुमच्या? नसेल तर लिहून घ्या. हे वर सांगितलेच आहे. नंतर दुसरे अज्ञानाचे आवरण ह्याच्यात ड्रॉप झालेले. एक ओळख नाहीये नसन त्याच्यात. आपली जुन्यात आहे. अहो, इथपर्यंत गेलेला आहे. ती एक ओळख गेलेली उडून. हो. लिहून घ्या, बाजूला खाली लिहून घ्या. मी सांगतो त्याच्यानंतर लिहून घ्या. अंतःकरण वृत्तीत असं झालं का? ते वृत्ती तुमच्या ह्यात वृत्तीत असं लिहिलेलं आहे. इथं अंतःकरण वृत्ती नष्ट करते. आणि हे वाक्य पूर्ण झालं. हे वाक्य पूर्ण झालं. आता म्हणजे फुल स्टॉप द्या आणि त्यानंतर लिहा मग त्या, तुमच्यात लिहून घ्या, मग त्या निरावरण झालेल्या पदार्थाचा आता तुम्हाला तिथं वरती आहेच आहे काय? अंतःकरण वृत्तीत असेला झालेला, तिथं असलेला करा आणि वाक्य संपले. अंतःकरण वृत्तीत असलेला चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास. हे पुढे आहे तसं कंटिन्यू. मध्ये फक्त एक वाक्य ड्रॉप झाले. म्हणजे दुसरे अज्ञानाचे आवरण अंतःकरण वृत्ती नष्ट करते. आवरण खाली सेपरेट लिहा किंवा वर लिहा. अंतःकरण वृत्ती नष्ट करते, फुल स्टॉप. आणि त्यानंतर मग त्या निरावरण झालेल्या पदार्थाचा, अशी एवढी ओळ टाकायची. मग त्या निरावरण झालेल्या पदार्थाचा अंतःकरण वृत्तीत असलेला तिथं तुमच्यात चुकलेलं आहे, ते असलेला करा. चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास प्रकाश करतो. चला, म्हणजे अंतःकरण वृत्तीने काय केलं? अज्ञान घालवलं. आणि चिदाभासाने काय केलेलं आहे? चैतन्याचा जो आभास आहे त्याने काय केलेलं आहे? घट, हा घट आहे असं ज्ञान करून दिलेलं आहे. प्रकाश करतो म्हणजे ज्ञान करून देतो. याचा अर्थ चिदाभास त्या पदार्थाच्या आकाराचे ज्ञान करून देतो. बरं, बिलकुल. सामान्य पाहणारास इंद्रियांचा व पदार्थाचा संबंध झाल्याबरोबर ज्ञान होते असे वाटते. पण
वर सांगितलेल्या प्रकाराने अंधकाराचे आवरणाचा प्रकाशाने व अज्ञानाच्या आवरणाचा अंतःकरण वृत्तीने नाश केल्याशिवाय चिदाभासाकडून पदार्थाचे ज्ञान होणे शक्यच नाही. शक्यच नाही. म्हणून सामान्य पाहणाऱ्याला का हो, हे आपल्याला तुम्हाला आत्ता शास्त्रीय प्रक्रिया सांगू राहिलो आम्ही. तुम्ही दररोज पाहता का नाही? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पदार्थ पाहता. ह्या पदार्थांची ज्ञान कशी होतात हे शास्त्रीय विश्लेषण इथं आलेलं आहे. नाहीतर एरवी आम्हाला तर आमचाच अनुभव आहे ना. त्या झोपेतून उठले असे पाहिले, लगेच पाहिल्यावर ते म्हणले आता किती वाजले असतील बरं, लगेच त्यांनी घड्याळ घेतलं, घड्याळ पाहिलं, हो म्हणजे आता 7 वाजले. म्हणजे 7 वाजले हे तरी कळलं कसं आहे त्याला? तर पाहिलं. आता म्हणतो पदार्थ जर अंधार, म्हणून मोबाईल अंधारात बी पाहिला तरी प्रकाश असतोच त्याच्यात, म्हणून ते तिथं तुम्हाला 7 वाजले हे कळतंय. म्हणजे प्रत्येक पदार्थावर अंधाराचं आवरण असतंच आहे. ते गेलं. लौकिक पदार्थ जरी पाहायचे किंवा लौकिक घड्याळ पाहायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला लाईट लावावी लागेल आणि नंतर घड्याळ पाहावं लागेल. झालं? मग घड्याळ पाहावं लागेल, तिथंही कळावं लागेल, म्हणजे अज्ञानाचं आवरण घालवावं लागेल. आणि ते कोण घालवतं? तर चिदाभास घालवत असतो. हा आवरण नाशाचा बुद्धीचा हा चिदाभास वृत्तीमध्ये असतो बरं का. शिवाय वृत्ती ही प्राणाचं सहकार्य घेऊन बाहेर निघते. कारण वृत्तीला क्रियाप्रधानता नाही, त्याला ज्ञान प्रधान. म्हणजे वृत्ती ही सत्वगुणाचा परिणाम आहे. तिला क्रिया करण्यासाठी प्राणांचं सहकार्य लागतं. हाही विषय तुम्हाला येणार आहे आणि तो नकाशा 7 मध्ये दिलेला आहे. चला. हा आवरण नाशाचा बुद्धीचा व्यापार फारच अल्प काळात होतो. फारच अल्प काळात होतो. म्हणून आपल्याला हे लक्षात येत नाही की इतकं सगळं घडलं झालं का हो? म्हणजे माहितीच नाही आपल्याला. पण आता हे टेक्निकली सांगितल्यावर लक्षात आलं की हो खरंय. म्हणून तो लक्षात येत नाही एवढेच. असो, पदार्थ ज्ञानाची रीती कशी आहे? नकाशा नंबर पदार्थ ज्ञानाची रीती अशी अशी आहे. आहे. आता पदार्थ ज्ञानाची रीती कशी आहे तर नकाशा 7 त्या दिवशी पाहिला होता आपण. पान नंबर कितीवर आहे? पान नंबर 7 वर आहे. नकाशा क्रमांक 7. पान नंबर 7 पहा, पाठीमागे आहेत खाली. त्याच्यामध्ये हे मुनी दाखवलेले एक किंवा एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती घाटाकडे पाहते असा दिला. हे तर आपल्या जीवनातला सरळ प्रसंग आहे, यात काय विशेष नाही. फक्त कसं आहे ते पहा. त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये म्हणजे चित्ताच्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? प्रमातृ चैतन्य असं म्हटलं. प्रत्येक व्यक्ती चैतन्यमय आहे का नाही? आहे. त्याच्या हृदयामधून म्हणजे अंतःकरण त्याच्या मापाचं धरायचं शरीराच्या. आता तिथं लिहिलंय प्रमातृ चैतन्य. त्याला पण प्रमाता. तर प्रमाता एकच झाला. आता तो जो प्रमाता, त्या प्रमात्याची अंतःकरण, तो प्रमातृ चैतन्य कसं बनलेलं आहे तर कूटस्थ अधिक अंतःकरण अधिक आभास. बुद्धी या पदाचा अर्थ आभास. आता घट ज्ञानासाठी बुद्धी हे पद वापरलं त्यांनी. अंतःकरण चतुष्टयातलं बुद्धिपद का आणलं तर तुम्हाला घटाचं ज्ञान करून घ्यायचंय आता, म्हणून तिथं बुद्धी टाकलं. आणि बुद्धी म्हणजेच काय आहे? अंतःकरण आहे. तर तेव्हा कुटस्थ म्हणजेच आत्मा. आत्मा अधिक अंतःकरण अधिक आभास. पण आता इथे तुम्हाला कुटस्थ अधिक बुद्धी अधिक आभास नावं बदलली बरं का. आणि ती कशासाठी बदललेत? प्रमातृ चैतन्यासाठी बनवलेली. याला म्हणतात प्रमातृ चैतन्य. त्याच्यासाठी कुटस्थ अधिक बुद्धी अधिक आभास अशी पदं आलेली. आता प्रमातृ चैतन्य कुठून गेलं? चक्षुरेंद्रियातून, म्हणून डोळ्यातून बांध. कारण आपल्याला वृत्तीला बाहेर निघायचं असेल तर कुठून जाईल ती? रूपात घटाचं ज्ञान करायचंय ना. आता मला पाठीमाग असलेल्या तक्क्याचं ज्ञान करायचंय. हे जे पाठीमागे एक तक्क्या आहे त्याचं मला काय करायचंय? लोड. त्याचं ज्ञान करायचंय. तर मला चक्षुरेंद्रियाची आवश्यकता आहे का? नाही. मग मला कसं काय कळेल? तर तीच माझी अंतःकरणाची वृत्ती समांतर ती फक्त मी पाठीमाग अशी जाणतो की मग पाठीमाग काय हो मऊ लागतं आहे. मग मऊ लागतं याचाच अर्थ हे पाठीमाग काय, किंवा हाताने स्पर्शाने सुद्धा अंतःकरणाची वृत्ती स्पर्शाच्या द्वारे बाहेर निघते. आणि मग हे हो मऊ आहे आणि हा लोड ठेवलेला आहे हे मला कळालं. मला लोडचं आकाराचं ज्ञानाची आवश्यकता नाही, पण पदार्थ काय आहे हे कळण्यासाठी त्वगेंद्रियातून
म्हणजे त्वगेंद्रियाची व्याप्ती संपूर्ण शरीरभर आहे. त्वगेंद्रियातून ती वृत्ती निघाली आणि त्या पदार्थाच्या आकाराची आभा झाली तिथे, जेवढ्या मापाच्या त्वगेंद्रियाचा स्पर्श झाला. आणि मग तिथे मला फक्त कठीण किंवा मृदू याचं ज्ञान होतं. वस्तू काय आहे हे बहुतांशी कळू शकत नाही, बऱ्याच वेळा कळत नाही. आता नेहमीच्या सवयीने काही काही वस्तू कळतात, तेवढाच भाग. तर आता इथे आम्हाला घट पाहायचा आहे, तर चक्षुरिंद्रिय तिथं वापरलं म्हणून तिथं प्रमाण म्हणून चक्षुरिंद्रियातून ती वृत्ती घटादी देशापर्यंत गेली, या घटापर्यंत पोचली. आणि मग तिथून पण कशी पोचेल, मग बाहेर कशी निघेल? कारण पेट्रोल नसेल तर गाडी चालणार नाही. मग इथलं पेट्रोल कोणतं आहे? प्राण. प्राण. मला हा हात वर उचलायचा असेल तरी मला हे हात वर उचलायचा असेल, हे क्रिया करायला बी शक्ती लागते. ती शक्ती कोणाकडून आलेली? प्राण. म्हणून इंधन कोण आहे इथलं? प्राण रूपी इंधन. मग ते चक्षुरिंद्रियातून ते इंधन सुद्धा बाहेर जातं. इतक्या सूक्ष्म नाळ्या आहेत वृत्तीच्या सूक्ष्म नाळ्या. अहो काय विशेष आहे, काय सूर्य कुठे आहे? इतक्या लांब. चंद्र कुठे आहे? इतक्या लांब. पण मी नुसता असा पाहतो तर मला चंद्राचं ज्ञान होतं. तर चंद्राला वृत्ती जाऊन धडकते का नाही? काय विशेषता आहे? भगवंताने काही योजना केली ना. आम्ही असं पाहिल्यावर सूर्य दिसतो, आमची वृत्ती. सूर्य आपल्यापासून किती अंतरावर आहे? घाटाच्या खाली. घाटाच्या खाली नाही, अनंत योजना. इतक्या प्रकाश वर्ष त्याचं माप आहे, ते प्रकाश वर्षात मोजलं जातं अंतर. इतकं अंतरावर असणारा सूर्य मी असा पाहतो आणि मला त्या सूर्याचं ज्ञान होतं, ते काही सेकंदाच्या आत. तर काय यंत्रणा आहे या, किती सूक्ष्म नाळ्या असतील ते पहा तुम्ही. म्हणून त्याच्यात प्राणाचं सहकार्य नसेल तर वृत्ती सूर्याला तरी जाऊन धडकेल का? काय विशेष आहे? ते तिथपर्यंत लगेच त्या पदार्थाचं ज्ञान करून देते. तेव्हा प्राणाचं. दुसरं आहे, वस्तूवरील अंधाराचं आवरण घालवण्यासाठी प्रकाश पाहिजे, ज्ञान करून देण्यासाठी आभास पाहिजे, आणि ती वृत्ती जी आहे ती तशी जाणार नाही म्हणून प्राणांचं सहकार्य पाहिजे. तर अशा प्रकाराने प्रकाशाने अंधकाराचं आवरण घालवलं, प्राणांनी वृत्तीला तिथपर्यंत नेऊन ठेवलं, आणि अंतःकरण वृत्तीने अज्ञानाचं आवरण घालवलं, आणि आभासाने हा घट आहे असं ज्ञान करून दिलं. तर एवढी सगळी सूक्ष्मता आहे. हळूहळू आणखीन कळेल तुम्हाला. चला इथपर्यंतच थांबू आपण, राहिलेला विषय नंतर. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.